UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात दोघांमध्ये कौटुंबिक संवाद। महायुतीच्या खातेवाटपात नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटेंकडे कृषी मंत्रीपद, तर मकरंद पाटलांना मदत पुनर्वसन आणि जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं। फडणवीस सरकारमध्ये काही मंत्र्यांची खाती जैसे थे। चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं, गुलाबरावांकडे पाणी पुरवठा स्वच्छता, तर उदय सामंतांकडे उद्योग खातं कायम। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। खातेवाटपानंतर सर्व मंत्री महोदय मतदारसंघात, समर्थकांकडून मंत्र्यांचं जंगी स्वागत। जेसीबीद्वारे फुलांची आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून मंत्र्यांची स्वागत मिरवणूक। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावरूनही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावेही मैदानात। पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती प्रसिद्धी आणि कायदे विभाग अशी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।